सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात प्राजक्ता माळीने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे। पत्रकार परिषद घेत धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळीने केलेली आहे। यावेळेला बोलताना प्राजक्ताला अश्रू अनावर झाले। भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवरती टीका करताना प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं। त्यानंतर संतापलेल्या प्राजक्ता माळीने या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून धस यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी केली। स्वतःच्या राजकारणासाठी महिला कलाकारांची नावं घेणं बंद करा, राजकारणात कलाकारांना का खेचता असा सवाल विचारत राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही अशा शब्दांमध्ये प्राजक्ता माळीने सुरेश धस यांच्यावरती निशाणा साधलाय। प्राजक्ता माळीची माफी मागण्यास सुरेश धस यांनी नकार दिलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप धस यांनी केलाय। बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बोर्डे यांना दिलेले आहेत। तसंच या संदर्भात तातडीने फेरआढावा घेण्याचे आदेश बीड पोलीस अधीक्षकांना देण्यात आले। बीडच्या मोर्चावरून रुपाली ठोंबरेंनी जितेंद्र आव्हाडांवरती गंभीर आरोप केलेले आहेत। रुपाली ठोंबरे यांनी फेसबुकवरती जितेंद्र आव्हाड यांचं कार्यकर्त्यांसोबतचं व्हॉट्सअपवरचं संभाषण पोस्ट केलेलं आहे। आव्हाडांनी कार्यकर्त्यांना चिथवल्याचा आरोप ठोंबरेंनी केलाय। रुपाली ठोंबरेंनी केलेले आरोप आव्हाडांनी फेटाळलेले आहेत। धनंजय मुंडेंना मदत करण्यासाठी अजित पवारांची टीम कामाला लागली असा आरोप करत हे चॅट माझं नाही असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय। माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लाखो नागरिक रस्त्यावरती उतरले। काळे कपडे हातात काळे झेंडे घेत नागरिकांसह मोठे नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ शिक्षा करावी अशी मागणी यावेळेला आंदोलनकर्त्यांनी केली आहे। मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। मुख्य सूत्रधारांना अटक कधी करणार असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला आहे। बीडमधील सर्वपक्षीय मोर्चानंतर देशमुख कुटुंबियांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी या निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी देशमुख कुटुंबीय मोर्चामध्ये सहभागी झाले। संतोष देशमुखांच्या नातेवाईकांना आणि कुटुंबियांना अश्रू अनावर झालेले आहेत। आम्हाला न्याय पाहिजे, या हत्येमागचा सूत्रधाराला तातडीने अटक करा अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केली। आक्रोश मोर्चा दरम्यान संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख भावूक झालेली आहे। आमच्या कुटुंबावरती आलेली वेळ कोणावरही येऊ नये असं ती म्हणाली आहे। दरम्यान माझ्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी सुद्धा तिनं केली। बीडमध्ये काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चात भाजप आमदार सुरेश धस चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। संतोष देशमुखांना ज्या प्रकारे मारलं ते अमानवीय होतं, त्यांचा छळ करून त्यांना मारण्यात आलं। बंदुकीचे परवाने देणाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे असं धस म्हणाले। आमदार धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडेंना निशाणा साधलेला आहे। पंकजाताई संतोष देशमुख यांच्या घरी का गेला नाहीत असा सवाल त्यांनी विचारलाय। तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती असंही धस म्हणाले। धनंजय मुंडे बोगस मतांवरती निवडून आलेत असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे। धनुभाऊ, तुम्ही 1,42,000 मतांनी निवडून आलात, मतदानाच्या दिवशी तुम्ही लोकांना बदडता असा घणाघात धस यांनी केला आहे। 40 लाख पैकी 9 लाख वाल्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती, ही बीड जिल्ह्याची करुण कहाणी आहे असा हल्लाबोल सुरेश धस यांनी केलेला आहे। वाल्मिक कराडने गायरान जमीन लाटली, बंजारा समाजाची स्मशानभूमी घेतली असा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे। गोपीनाथ मुंडेंनी मुंबईतील गँगवॉर बंद केलं होतं, तो अनुभव वेगळा असून आजचा अनुभव वेगळा आहे असं सुरेश धस म्हणालेले आहेत। मुंडे बहीण भाऊ दोघेही एकच आहेत असा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे। धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका असं मी सांगितलं होतं, मात्र आता जर त्यांना पालकमंत्रीपद दिलं तर मी स्वतः बीडचं पालकत्व घेणार असा हल्लाबोल छत्रपती संभाजीराजांनी केला आहे। आपल्या बीडचा बिहार करायचा आहे का असा सवाल संभाजीराजांनी केलेला आहे। बीडचा बिहार होण्यापासून थांबवायचा असेल तर सर्वांना रस्त्यावरती उतरावं लागेल असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले। तुमच्यात हिंमत असेल तर धनंजय मुंडेंना आधी मंत्रिमंडळातून हाकलून दाखवा असं आव्हान संभाजीराजेंनी अजित पवारांना दिलेलं आहे। अजितदादा नेहमी म्हणतात परखडपणे काम करणं माझी पद्धत आहे, जर असं असेल तर त्यांना मंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम करून दाखवा असं संभाजीराजे म्हणाले। बीडच्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाडांनी सरकारला धारेवरती धरले। पोलिसांनी पावलं उचलली असती तर संतोष देशमुखांची हत्या झालीच नसती अशी टीका आव्हाडांनी केली।
बीड जिल्ह्याचं नुकसान या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम करणाऱ्यांनी आणि पोलिसांनी केलेला आहे असा आरोप करत जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधला. वाल्मिक कराडला वाल्मिक म्हणू नका, तो वाल्या आहे. त्रेतायुगातला वाल्याचा वाल्मिकी झाला, कलियुगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाडांनी केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आकाचा मास्टर माइंड धनंजय मुंडे आहे, त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असा हल्लाबोल खासदार बजरंग सोनवणेंनी केलेला आहे. सरकार मुंडेंच्या मागे असल्याने त्यांची ताकद वाढली असा आरोप सुद्धा केला आहे. वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडेंचं संरक्षण आहे असा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेला आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. बीडमधील घटनेचा निषेध करत संजय राऊतांनी सरकारवरती हल्लाबोल केला आहे. सरकार संतोष देशमुखांच्या गुन्हेगारांना वाचवतंय, गुन्हेगार मंत्रिमंडळात आणि सरकारमध्ये आहेत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचं कनेक्शन काय आहे असा सवाल क्षीरसागर यांनी विचारलेला आहे. तर वाल्मिक कराडला संरक्षण का दिलं जात आहे असा सवाल करत आमदार संदीप क्षीरसागर यांनी हल्लाबोल केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावरती खासदार बजरंग सोनवणेंनी संताप व्यक्त केलेला आहे. मोर्चानंतरही देशमुख कुटुंबाला न्याय न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अंजली दवानी यांनी बीडमधील मोर्चावरती हल्लाबोल केलेला आहे. आजचा मोर्चा हा केवळ राजकीय ड्रामा आहे, त्यामुळे या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही असा हल्लाबोल दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जात प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळेला संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. संतोष देशमुख हत्येप्रकरणी जरांगे पाटलांनी सरकारवरती हल्लाबोल केलेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सरकार पाठीशी घालतंय का असा सवाल जरांगे पाटलांनी केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या जरांगे पाटलांनी निषेध केलेला आहे. देशमुख हत्येच्या निषेधार्थ प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा काढा आणि मोर्चाची तयारी उद्यापासून सुरू करा असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण मनसुख हिरेन यांच्या प्रकरणापेक्षाही मोठं आहे. स्वतःची दहशत आणि वरदहस्त निर्माण करण्यासाठी संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली, त्यामुळे त्यांची नावं येत आहेत. त्यांनी स्वतःहून पदत्याग करावा अशी मागणी करत नरेंद्र पाटलांनी धनंजय मुंडेंवरती हल्लाबोल केला आहे. तपास सुरू असताना धनंजय मुंडे किंवा इतर कोणाचंही नाव घेणं योग्य नाही. हा राजकीय किंवा कोणा विशेष समाजा विरोधातला मोर्चा नाही, तर आरोपी विरोधातील मोर्चा आहे, त्यामुळे कोणाचंही नाव घेणं योग्य नाही असं वक्तव्य विनोद पाटलांनी केलं आहे. प्रकाश साळुंके यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे. मागील 5 वर्षांपासून धनंजय मुंडेंसह भागवत कराड यांच्या दहशतीबाबत अजित पवारांना कल्पना दिली, मात्र त्याकडे त्यांनी वारंवार दुर्लक्ष केलं असा आरोप प्रकाश साळुंके यांनी केलेला आहे. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणातील गुन्हेगारांना आता सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय असं वक्तव्य रुपाली ठोंबरे यांनी केलेलं आहे. तर सुरेश धस राजकीय पोळी भाजून घेत आहेत असा हल्लाबोल सुद्धा केलाय. माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि परभणीतील घटनेत न्याय मिळण्यासाठी अमरावतीत बच्चू कडू यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे. देशमुख हत्या प्रकरणामध्ये रस्त्यावरील आणि खाकीतील गुंडागर्दी जबाबदार आहे असं म्हणत बच्चू कडूंनी संताप व्यक्त केला आहे. राजगुरुनगर घटनेतील आरोपीला मदत करणाऱ्यांनाही सोडलं जाणार नाही असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिलेला आहे. पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली. खासदार सुनील तटकर यांनी कोलाड आंबेवाडी या नाक्यावरती नव्या उड्डाणपुलाची पाहणी केली. हा पूल पिलरवरती उभा करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. या पार्श्वभूमीवरती तटकर यांनी पुलाची पाहणी केली. भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून रवींद्र चव्हाणांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षाप्रमाणेच रवींद्र चव्हाण यांच्याकडे अधिकार राहणार आहे. पुढच्या 2.5 वर्षानंतर मी मंत्री असणार नाही असं विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलेलं आहे. मी 2.5 वर्ष मंत्री राहणार असं एकनाथ शिंदेंनी आमच्याकडून लिहून घेतलं असल्याची त्यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 जानेवारीला दावोसच्या दौऱ्यावरती जाणार आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमच्या वार्षिक अधिवेशनामध्ये ते हजेरी लावणार आहेत. आमदार डॉक्टर अतुल भोसलेंनी
विकास कामांना सुरुवात केलेली आहे। आमदारकीनंतर त्यांनी विकास कामांचा पहिला नारळ कारले या गावामध्ये फोडलेला असून रस्त्यांच्या कामासाठी 2 कोटींचा निधी दिला आहे। सोलापूरचे भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतलेली आहे। दुहेरी जलवाहिनीसह शहरातील विकास कामाबाबत त्यांच्याशी चर्चा केली। भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं गुरुवारी वयाच्या 92व्या वर्षी निधन झालंय। दिल्ली एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आज सकाळी त्यांच्यावरती दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। दरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मनमोहन सिंग यांच्या समाधीसाठी जागा देण्याची मागणी केली। सोयाबीन खरेदी करून ही सुद्धा शेतकऱ्यांनी मोबदला मिळाला नसल्याचा प्रकार परभणीमध्ये समोर आलेला आहे। पणन महासंघाच्या हमीभाव खरेदी केंद्राकडे सोयाबीन खरेदी करण्यात आली होती, मात्र महिनाभरानंतर सुद्धा शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत। वन विभागाने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्र 2% कमी झाल्याची माहिती समोर आली आहे। 2021 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 35.40% वनक्षेत्र होतं, तर आता त्यात घट होऊन हे प्रमाण 35.21%वरती आलं। जेजुरीमध्ये नगर परिषदेच्या वतीने शहरातील अतिक्रमणावरती कारवाई करण्यात आलेली आहे। दरम्यान या कारवाईच्या वेळेला परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। ठाकरे गटाच्या सांगली ते तुळजापूर आशीर्वाद यात्रेचा आज प्रारंभ झालेला आहे। सांगलीचे कट्टर शिवसैनिक हरिभाऊ पडळकर मागील 20 वर्षांपासून आशीर्वाद यात्रा काढतात। चंद्रभागा नदीची स्वच्छता करण्यास पालिका प्रशासन आणि मंदिर समितीने सुरुवात केलेली आहे। न्यूज 18 लोकमतने नदीच्या दुरावस्थेची माहिती दाखवली होती। या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली। नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाचा चार्ज घेताच मनीषा खत्री ॲक्शन मोडमध्ये आलेल्या आहेत। पंचवटी आणि गोदावरी परिसराची पाहणी करत माहिती घेतलेली आहे। कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याचं आवाहन पालिकेसमोर आहे। कर थकवणाऱ्यांकडून मालमत्ता कर वसूल करण्यासाठी पालिकेने अनोखी शक्कल लढवलेली आहे। मालमत्ता कर न भरणाऱ्यांच्या घरासमोर ढोल वाजवायला पालिकेने सुरुवात केली। धाराशिव पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी अजब मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। शहरातील 140 कोटींच्या रस्त्यांचं काम मागील 9 महिन्यांपासून अडकवून ठेवल्याचा आरोप उभाटानं केला आहे। मीरा भाईंदर पालिकेच्या अत्यावश्यक सेवा पुरवठ्याच्या वाहनाचा गैरवापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। याबाबतची चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। बदलत्या हवामानाचा रायगड जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनावरती मोठा परिणाम झालेला आहे। वातावरणात होणाऱ्या बदलामुळे मासेमारीवरती परिणाम होतो, याचा फटका मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांना बसला। धाराशिवमध्ये येत्या 15 दिवसाच्या आत जिल्ह्यातील प्रकल्पांबाबत कागदपत्र आणि माहिती सादर करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मेडाला दिलेले आहेत। तर बैठकीमध्ये पवनचक्की प्रकल्प शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली। नांदेडमध्ये सततच्या बदलत्या हवामानामुळे मोसंबी पिकाला फटका बसलेला आहे। नांदेडच्या नायगावमध्ये बदलत्या हवामानामुळे मोसंबीच्या पिकाला गळती लागली। रावेर आणि यावल तालुक्यामध्ये गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची आमदार अमोल जावळेंनी पाहणी केलेली आहे। शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे। कोपरगावमध्ये अवकाळी पावसामुळे हजेरी लावलेली आहे। दरम्यान अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाच्या हजेरीनंतर नंदुरबारमध्ये दाट धुकं आलेलं आहे। सर्वत्र धुकं पसरल्यामुळे चालकांना काहीसा त्रास सहन करावा लागला आहे। नंदुरबारच्या अक्राणी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्यात। या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। अनेक झाडांवरील आंब्यांचा मोहोर हा गळून पडलेला आहे। जळगावात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसलेला आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ज्वारी, हरभरा या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसल्यामुळे यावल तालुक्यातील केळीचं सर्वाधिक नुकसान झालेलं आहे। तूर, हरभरा, गहू या रब्बी पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। मनमाड, चांदवड, नांदगाव या भागामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा भिजल्यामुळे खराब झालेला आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले। येवल्याच्या ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसामुळे पिकांना याचा फटका बसलाय। अवकाळी पावसामुळे गव्हाचं उभं पीक हे आडवं झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे।